नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. 5 वर्षाची अट संपली. आता 1 वर्षाच्या नोकरीतही मिळणार ग्रॅच्युइटी. कामगारांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत. जाणून घ्या सविस्तर. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. नवीन लेबर कोड नुसार ग्रॅच्युइटीच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून आता फक्त 1 वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतरही कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळणार आहे. याआधी यासाठी किमान 5 वर्षाची अट होती. फिक्स टर्म कर्मचाऱ्यांना मोठा फायदा. मित्रांनो, नवीन नियमानुसार फिक्स टर्म एम्प्लॉईज म्हणजे ETF म्हणजेच ठराविक कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता थेट कंपनीच्या पेरोलवर घेतलं जाणार आहे. त्यामुळे त्यांना पगार, सुट्ट्या आणि भत्ते हे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार आहे. 1 वर्षातच ग्रॅच्युइटी पात्रता. मित्रांनो, पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ऍक्ट 1972 नुसार याआधी 5 वर्षाची सेवा पूर्ण केल्यावरच ग्रॅच्युइटी मिळत होती. मात्र आता ETF कर्मचाऱ्यांसाठी ही अट शिथिल करण्यात आली आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा कॉन्ट्रॅक्ट 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला त्या कालावधीप्रमाणे ग्रॅच्युइटी मिळणार आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही 1 वर्ष 5 महिने काम केलं असेल तर तुम्हाला 17 महिन्याची ग्रॅच्युइटी मिळेल. मात्र 1 वर्ष पूर्ण होणं अनिवार्य आहे. बेसिक सॅलरी वाढणार. मित्रांनो, नवीन लेबर कोड नुसार कर्मचाऱ्यांच्या एकूण CTC मधील किमान 50% रक्कम ही बेसिक सॅलरी असणं आवश्यक आहे. HRA, ट्रॅव्हल्स अलाउन्स यासारखे भत्ते 50% पेक्षा जास्त असतील तर अतिरिक्त रक्कम बेसिक मध्ये जोडली जाईल. त्यामुळे बेसिक सॅलरीत वाढेल आणि त्याचा थेट फायदा ग्रॅच्युइटी आणि PF वर होणार आहे. 48 तासात पैसे मिळणार. मित्रांनो, नवीन नियमानुसार कर्मचारी नोकरी सोडल्यानंतर किंवा कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर कंपनीला 48 तासाच्या आत फुल अँड फायनल सेटलमेंट करावं लागणार आहे. यामध्ये ग्रॅच्युइटी आणि इतर थकबाकीचा समावेश असेल. याआधी ही प्रक्रिया 30 ते 60 दिवस चालायची. नियम का बदलले ती लक्षात घ्या. मित्रांनो, हे बदल विशेषतः प्रोजेक्ट बेस किंवा अल्पकालीन कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आले आहेत. त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळावा आणि 5 वर्षाची प्रतीक्षा काल करावी लागू नये, हा या मागचा उद्देश आहे. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.